आता आपण ज्यावेळेला भाषेवर प्रेम करतो, लोक काय म्हणतात, आम्ही पाडव्याला आमच्याकडे पुरणपोळ्या खातात लोक, आमच्याकडच्या बायका ढोल वाजवतात. अशाही बायका आहेत आपल्याकडे, विशेषतः पुण्यामध्ये, की त्या ढोलावर 6 महिन्याचं मूल बसवतात आणि ढोल वाजवतात. म्हणजे ज्यांना कानफटवून काढायला पाहिजे अशा लोकांचं आपल्याकडे कौतुक आहे. म्हणजे ते मूल बहिरं झालं असेल, ते मूल आणखी निकामी होण्याची शक्यता आहे, पण मूल निकामी झालं तरी चालेल, पण संस्कृती जपली गेली पाहिजे, अशा प्रकारची आपली धारणा आहे. म्हणजे आतापर्यंत मराठी समाजात मूर्खपणाची मक्तेदारी पुरुषांकडे होती, आता बायका तुल्यबळ वेगाने त्यांच्याशी या स्पर्धेमध्ये उतरलेल्या आहेत. ज्यांना असं वाटतं की ढोल वाजवून मराठी संस्कृती टिकते, पुरणपोळ्या खाऊन मराठी संस्कृती टिकते, 9 वारी साड्या नेसून मराठी संस्कृती टिकते, नथ लावून मराठी संस्कृती टिकते, अमेरिकेत ऑनलाईन सिद्धिविनायकाची पूजा केल्यामुळे मराठी संस्कृती टिकते आहे. तुम्ही बघा, संस्कृती ही फार महागडी गोष्ट आहे. वायफाय लागतं ती टिकण्यासाठी, त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, संस्कृती आणि वायफाय या फार इनसेपरेबल गोष्टी आहेत. त्यामुळे आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आपला जो मूलभूत मूर्खपणा आहे तो अजिबात सोडायचा नाही, आपण ठरवलेला आहे. हा जो मराठी समाजाचा हा काय आहे, मराठी डायस्पोरा आहे. हा मराठी डायस्पोरा आहे, अनिवासी मराठी लोक आहे, बृहन महाराष्ट्रातले मराठी लोक आहे. ते काय म्हणतात, आम्ही आमच्या मुलांना दर रविवारी मराठी शिकवतो, आम्ही आमच्या मुलांना 2 क्रेडिटचं मराठी शिकवतो. 2 क्रेडिटचं मराठी तुम्ही शिकवताय अशा वातावरणामध्ये जिथे बाकीचं सगळं पर्यावरण हे इंग्रजी आणि स्पॅनिशने बनलेलं आहे, तिथे तुम्हाला 2 क्रेडिट्स शिकवून तुम्हाला काय शिकवायचंय, तुम्हाला समकालीन मराठी नाही शिकवायचंय, अजूनही तुम्हाला वपू काळे आणि पु ल देशपांडे शिकवायचं. कोलटकर नावाचा कोणी माणूस होता तुम्हाला माहितीच नाही. जी.एम. कुलकर्णी, ग्रेस कोणी होते हे आपल्याला कल्पनाच नाही. त्यामुळे समकालीन कुणी एखादा सौदागर नावाचा तरुण पोरगा आहे, कुणी प्रदीप पोखरे आहे, हे कळेपर्यंत तर मला वाटतं 3ऱ्या महायुद्धानंतर जग नष्टच होण्याची शक्यता. इतका आपल्या लोकांचा साबण इथं पण स्लो आहे आणि अमेरिकेत पण स्लो आहे. त्यामुळे परिस्थिती अशी आहे, प्रश्न असा आहे की आपल्याला ज्याचा अभिमान वाटतो आहे तो अभिमान वाटण्यासारख्या गोष्टी आणि आपल्या पुढे जी आव्हानं आहेत ती आव्हानं पेलण्याची आपली क्षमता, याच्यातल्या कमाल विसंगतीचं आपण काय करायचं हा प्रश्न आहे. मला खूप लोक असं म्हणतात की 3री भाषा आली असती तर काय बिघडलं असतं, लोकांना आणखी एक भाषा शिकायला मिळेल. माझं त्याच्यावरचं साधं उत्तर असं होतं, आपण 3री भाषा शिकतो आहोत, उत्तर भारतीयांनी किमान 2री तरी भाषा शिकली पाहिजे. त्यांच्या राज्यातली सोडून 2री तरी भाषा शिकली पाहिजे. म्हणजे आमचा शेजारी गुजराती आहे म्हणून आम्ही गुजराती शिकतो, आम्ही इथं धारावीत राहिलो तर तमिळ शिकतो, म्हणजे आम्ही नुसती इडली खात नाही, तमिळ पण शिकतो, आम्ही बंगाली पण शिकतो, आम्ही सगळं शिकायचं. आणि आमच्या बरोबरच्या लोकांनी तुम्ही शिकताय ते किती योग्य आहे ते आम्हाला पटवून द्यायचं. आणि मग चुकून, अगदी चुकून एखाद्या अमराठी नट किंवा नटीने एखाद्या कार्यक्रमात नमस्कार एवढाच शब्द घोटून म्हटला तरी मराठी लोकांना एवढा अत्यानंद होतो की तेवढा अत्यानंद बाबासाहेब पुरंदरेंना शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर पण झाला नसता. हा आपला कल्चरल क्रायसिस आहे. म्हणजे प्रश्न असा आहे की आपल्याला अमराठी लोकांनी मराठी बोला असा आग्रह धरला तर आपल्याच्याच लोकांना असं वाटतं असं म्हणलेलं बरं दिसेल का, त्यांच्या भावना दुखावतील. अरे पण तो इथं 50 वर्ष राहतो, इथल्या लोकांवर त्याचं पोट चालू आहे, तो भाषा शिकत नाही, त्याची त्याला लाज वाटत नाही, याचं त्याला काही वाटत नाही, मग तुला त्याचा राग येतो याचं तुला का वाईट वाटतं. म्हणजे जगातल्या सर्व भारतीय लोकांचं पोट भरण्याचा ठेका मराठी भाषकांनी घेतलाय. हे जे आपण आपल्या मनामध्ये ठेवलंय ना, हा एक आपला वेगळ्या प्रकारचा म्हणजे काय म्हणजे दुभंगलेल्या मानसिकतेचा मराठी माणूस आहे. आपल्याला असं वाटतं की हा देश आपण टिकवला पाहिजे, आपण हिमालयाच्या मदतीला धावून गेलो पाहिजे. अजिबात हिमालयाने तुम्हाला विचारलेलं नाही धावायला येतोस का म्हणून. हिमालय फक्त त्याच्याकडच्याच लोकांना गोरखपूरच्या गाड्यांमधून बोलवतो आहे, तुम्हाला अजिबात बोलवत नाही. पण आपली हौस एवढी दांडगी आहे,
आणि आपल्या लोकांचा अपराधगंड एवढा दांडगा आहे की आपण मराठी बोलताना 4 मराठी आणि 1 अमराठी माणूस असताना सुद्धा त्याला कळेल का असा प्रश्न आपल्याला पडतो आणि ह्याला आपण भाषिक औदार्य असं मानतो. भाषिक औदार्याचा ठेका सबंध देशामध्ये आपल्या लोकांनी घेतला आहे आणि त्यामुळे आपल्या लोकांमध्ये एक प्रकारचं अत्यंत बिकट अशा स्वरूपाची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली. 4-5 गोष्टी मी तुमच्यासमोर मांडतो मराठीच्या संबंधातल्या आव्हानांच्या. एक तुम्ही बघा, आम्ही गेली काही दिवस मुंबईतल्या शाळांसाठी